नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, 2354 पदांसाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, ज्यामध्ये मित्रांनो ज्युनियर असिस्टंट, त्यानंतर स्टेनोग्राफर, लोअर डिव्हिजन क्लार्क, त्यानंतर मित्रांनो परत ज्युनियर स्टेनोग्राफर, ज्युनियर असिस्टंट, त्यानंतर मित्रांनो स्टेनोग्राफर ग्रेड 2, लोअर डिव्हिजन क्लार्क आणि मित्रांनो ज्युनियर स्टेनोग्राफर हिंदी आणि असिस्टंट ग्रेड 1 म्हणजे ज्युनियर असिस्टंट या पदांची पदभरतीची जाहिरात आलेली आहे. याच्यामध्ये मित्रांनो तुम्ही 12वी पास असाल तर इथं अप्लाय करू शकता. तर मित्रांनो ही पदभरती जी आहे, वेगवेगळी जी डिपार्टमेंट आहेत दिल्ली सब ऑर्डिनेट जे आहे मित्रांनो, किंवा दिल्ली सबऑर्डिनेट सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड जे आहे या ठिकाणी ही रिक्रुटमेंट निघालेली आहे. तुम्ही ऑल ओव्हर इंडियामधून कुठूनही असाल तर या पदांसाठी अप्लाय करू शकता. तर इथे अप्लाय करायचं सर्वात महत्त्वाचं तुम्हाला जे बेनिफिट आहे ते म्हणजे मित्रांनो तुम्हाला फीज अत्यंत कमी आहे. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व माहिती देणार आहे. सिलेक्शन प्रोसेस, अभ्यासक्रम काय असणार आहे, तुमचं जॉब लोकेशन कुठे असेल, त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही जॉईन झाल्यानंतर तुम्हाला पगार किती भेटेल, एक्झाम कशा पद्धतीने होणार आहे आणि मित्रांनो याच्यामध्ये तुमचं वर्क काय राहणार आहे त्याच्याबद्दलची सर्व माहिती. तर बघा, सर्वात अगोदर महत्त्वाचं म्हणजे 2354 वॅकेन्सीज आहेत मित्रांनो. दिल्ली सब ऑर्डिनेट जे बोर्ड आहे, ज्याला आपण DSSS असं म्हणतो, जे की मित्रांनो एक सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब तुम्हाला या ठिकाणी भेटत आहे. तर याच्यासाठी मित्रांनो 2354 जे वॅकेन्सी भरल्या जात आहेत, वेगवेगळी जे डिपार्टमेंट आहे जसं की सर्व्हिस डिपार्टमेंट असेल, दिल्ली अर्बन शेल्टर इम्प्रूव्हमेंट बोर्ड असेल, त्यानंतर मित्रांनो SCERT असेल, दिल्ली टुरिझम डिपार्टमेंट असेल, दिल्ली पोल्युशन कंट्रोल बोर्ड असेल, त्यानंतर मित्रांनो दिल्ली ॲग्रिकल्चर मार्केटिंग बोर्ड असेल, त्यानंतर दिल्ली स्टेट इंडस्ट्रियल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट डिपार्टमेंट असेल, सिव्हिल सप्लाईज कॉर्पोरेशन डिपार्टमेंट असेल, या ठिकाणी तुमचं जॉब लोकेशन राहणार आहे. तर याच्यामध्ये जर आपण पाहिलं मित्रांनो, एक शॉर्ट नोटिफिकेशन सध्या आलेली आहे, अजून फुल नोटिफिकेशन आलेलं नाही आहे. तर ही सर्व माहिती जी प्रिव्हियस एक्झाम झालेली आहेत, प्रिव्हियस जी जाहिराती निघालेली आहेत त्याच्यावरून तुम्हाला देतोय मी. 9 जानेवारी 2024ला मित्रांनो तुमची काय होणार आहे, फुल नोटिफिकेशन येणार आहे आणि 9 तारखेपासूनच तुमचे ॲप्लिकेशन चालू होतील ते 7 फेब्रुवारी 2024 पर्यंत. याच्यासाठी मित्रांनो तुम्ही जनरल कॅटेगरीमध्ये अनरिझर्व्हमधून असाल तर फक्त 100 रुपये तुम्हाला फीज असणार आहे, OBC कॅटेगरी आणि अनरिझर्व्ह कॅटेगरीसाठी. त्यानंतर मित्रांनो तुम्ही जर SC ST PWD आणि फिमेल कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला कुठलीही फीज नाही, 0 रुपीज फीज आहे. फक्त तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे आणि एक्झाम द्यायची आहे. तर बघा आता मित्रांनो, ही जी पदभरती होते याच्यामध्ये जी पोस्ट भरल्या जात आहेत जसं की लोअर डिव्हिजन क्लर्क आहे, ज्युनियर असिस्टंट किंवा स्टेनोग्राफर जे आहे, याच्यासाठी टायपिंग सर्टिफिकेटची तुम्हाला गरज नाही. फक्त एक स्किल टेस्ट तुम्हाला द्यायची असते. ती स्किल टेस्ट मित्रांनो क्वालिफाईंग असते, त्याचे मार्क धरले जात नाहीत. मग आता याचं क्वालिफिकेशन काय आहे आणि याचं एज लिमिट काय आहे आणि सिलेक्शन प्रोसेस कसं केलं जाणार आहे त्याबद्दलची माहिती आपण डिटेलमध्ये बघूयात. तर बघा, सर्वात अगोदर एज लिमिट तुमचं मित्रांनो जनरली 18 ते 27 वर्ष ठेवलं जातं कुठल्याही रिक्रुटमेंटसाठी. तर हे टेंटेटिव्ह आहे. पूर्ण 9 तारखेला जाहिरात आल्यानंतर अजून याच्यामध्ये काय बदल असतील तर तुम्हाला त्याची माहिती दिली जाईल. एज रिलॅक्सेशन अवेलेबल असतं, जसं की OBCसाठी 3 वर्ष, SC STसाठी त्या 5 वर्षापर्यंत एजमध्ये सूट असते, तेही तुम्हाला भेटेल. त्याच्यानंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन, तर तुम्ही 12वी पास असाल मित्रांनो तर या ठिकाणी अप्लाय करू शकता. आता मित्रांनो ऑल इंडियामधून तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता. पूर्ण ऑल इंडियामधून या ठिकाणी फॉर्म भरता येतील आणि याचं सिलेक्शन प्रोसेस मग नंतर काय असणार आहे तर तुमची स्टेज 1 आणि स्टेज 2 असेल. स्टेज 1 म्हणजेच मित्रांनो फक्त एक एक्झाम तुम्हाला द्यायची आहे. जशी सरळ सेवेची तुम्ही एक एक्झाम देता तशाच पद्धतीची फक्त एक एक्झाम इथं असेल. स्टेज 2 जी असेल तुमची स्किल टेस्ट असेल, फक्त ती क्वालिफाईंग असेल, त्याचे मार्क धरले जाणार नाहीत, ती तुम्हाला क्वालिफाय करायची. परंतु तुमचं फायनल कट ऑफ जे असणार आहे स्टेज 1 जी एक्झाम तुमची ऑनलाईन होणार आहे कॉम्प्युटर बेस, त्याच्यावरनं ठरवलं जाईल. तर स्टेज 1साठी मग तुमचा सिलेबस वगैरे काय असेल तर बघा, या ठिकाणी 200 मार्क आणि 200 प्रश्न तुम्हाला असतील. 200 गुणासाठी तुमचा पेपर असेल, ज्याच्यामध्ये 120 मिनिटं वेळ तुम्हाला असेल. जनरल अवेअरनेस असेल, जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग असेल, अर्थमॅटिकल न्यूमेरिकल ॲबिलिटी असेल, हिंदी लँग्वेज किंवा कम्प्रेन्सेशन असेल, इंग्लिश लँग्वेज यापैकी एक तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे, हिंदी किंवा इंग्लिशपैकी एक. याच्यामध्ये तुम्हाला 0.25 इतकी निगेटिव्ह मार्किंग देखील ठेवण्यात येते. त्याच्यानंतर मित्रांनो सेकंड टेस्ट जी तुमची होते स्किल टेस्ट, जसं की ज्युनियर असिस्टंट असेल किंवा लोअर डिव्हिजन क्लर्क असेल, यांना एक टायपिंग टेस्ट द्यावी लागते. तुम्हाला हिंदी देऊ शकता किंवा इंग्लिश देऊ शकता. हिंदी जर द्यायची असेल तुम्हाला तर 35 WPM आणि इंग्लिश जर द्यायची असेल तर 30 WPM द्यायची असते. ही क्वालिफाईंग असते, कॉम्प्युटरवरती टायपिंग करून तुम्हाला दाखवायचे. हे ज्युनियर असिस्टंट आणि लोअर डिव्हिजन क्लर्कसाठी असते. आणि स्टेनोसाठी मित्रांनो तुमची शॉर्ट हँड टेस्ट जी आहे ती घेतली जाते, ती देखील क्वालिफाईंग या ठिकाणी असते. फायनल सिलेक्शन तुमचं मित्रांनो फक्त एक्झामच्या बेसिसवरती होणार आहे, जे की 200 मार्काची एक्झाम असेल
याच्यावरती. आता हे प्रिव्हियस इयरची जी मित्रांनो क्वेश्चन झालेली आहेत किंवा जी रिक्रुटमेंट निघाली होती त्यावरून सांगतोय तुम्हाला. सर्व डिटेल तुम्हाला 9 जानेवारी 2024ला या ठिकाणी भेटून जातील डिटेलमध्ये जाहिरात आल्यानंतर. आता तुमची मित्रांनो जर तुमचं या ठिकाणी सिलेक्शन झालं तर इन हँड सॅलरी तुम्हाला किती भेटेल. ग्रुप सीच्या ह्या सर्व पोस्ट आहेत ज्याच्यामध्ये तुमचा ग्रेड पे 1900 असेल तर तुम्हाला फर्स्ट मंथला 33,000 इन हँड सॅलरी या ठिकाणी भेटेल LDC आणि ज्युनियर असिस्टंट या पोस्टसाठी. आणि तुम्ही वेगवेगळ्या पदांसाठी देखील वेगवेगळे फॉर्म या ठिकाणी भरू शकता. सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब असल्यामुळे तुम्हाला सर्व या ठिकाणी बेनिफिट जे आहेत किंवा अलाउन्सेस जे आहेत या ठिकाणी दिले जातात. सर्व अलाउन्सेस तुम्हाला या ठिकाणी भेटतात. सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब आहे, हा कुठला स्टेट गव्हर्नमेंटचा जॉब नाही आहे. त्यानंतर मित्रांनो वर्क काय तुमचं असेल तर सर्व पोस्ट जर पाहिले आपण क्लेरिकल पोस्ट आहेत मित्रांनो. ठीक आहे, त्याच्यामुळं जे आपण दिल्ली सबऑर्डिनेट बोर्डचे ज्या वेगवेगळे डिपार्टमेंट मी तुम्हाला सांगितले त्या ठिकाणी तुमचं क्लेरिकल असणार आहे. बसून तुम्हाला काम असेल सकाळी 10 ते संध्याकाळी 5 अशा पद्धतीचा टायमिंग तुमचं असतो आणि तुम्ही दिल्ली या ठिकाणी मित्रांनो जॉब करणार आहात. तुमचं जॉब लोकेशन दिल्ली फक्त असेल. दिल्लीमधील जे पण विविध बोर्ड आहेत त्या ठिकाणी तुमचं डिपार्टमेंटमध्ये जॉब लोकेशन असणार आहे. त्यानंतर एक्झाम सेंटर ऑब्व्हियसली मित्रांनो दिल्लीच फक्त असणार आहे. तुम्ही कुठूनही अप्लाय केलं तर दिल्लीला तुम्हाला एक्झाम मात्र याची द्यावी लागणार आहे. दिल्ली या ठिकाणी तुम्हाला एक्झामला जाणं गरजेचं असणार आहे. तर ही पूर्ण प्रोसेस तुम्हाला सांगितलेली आहे. डिटेलमध्ये ज्यावेळेस याची जाहिरात अजून प्रसिद्ध होईल त्यावेळेस तुमच्यापर्यंत नक्की माहिती याची दिली जाईल. आता वॅकेन्सी पहा तुमच्या प्रत्येक पोस्ट वाईज दिलेले आहेत त्यांनी. जसं की ज्युनियर असिस्टंट हे जे पद आहे याच्यासाठी अनरिझर्वसाठी OBCसाठी SC ST EWSसाठी टोटल मिळून 1672 वॅकेन्सी आहेत. याच्यामध्ये PWD एक्स सर्व्हिसमॅन यांच्यासाठी देखील वेगवेगळ्या वॅकेन्सी ठेवण्यात आलेले आहेत, त्यांनाही वॅकेन्सी आहेत. याच्यामध्ये पहा त्यानंतर स्टेनोग्राफरसाठी वेगवेगळ्या वॅकेन्सी आहेत. त्यानंतर लोअर डिव्हिजन क्लार्कसाठी प्रत्येक डिपार्टमेंटला वेगवेगळ्या वॅकेन्सी आहेत. तुम्ही ज्या डिपार्टमेंटमध्ये अप्लाय करणार आहात त्या ठिकाणच्या वॅकेन्सी तुमच्या कॅटेगरीनुसार पाहून तुम्हाला ॲप्लिकेशन जे आहेत ते करायचे आहेत. याबद्दल अजून काही तुमचे प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तर सर्व तुमचे या ठिकाणी क्वेश्चन्स घेतलेले आहेत. काही डाऊट असेल तर नक्की तुम्ही विचारू शकता. हा व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि पुढील अपडेट येण्यासाठी सर्व जे पण ह्या पदभरतीबद्दल असतील त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करून ठेवा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन भेटत राहतील. आणि आपला टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तिथेही तुम्हाला वेळोवेळी अपडेट दिले जातील. धन्यवाद.